लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात महत्त्वाच्या 2 ते 3 अपडेट. महिलांमध्ये प्रचंड मोठा आनंद. 3 ते 4 मुख्य अडचणी महिलांना ज्यामध्ये येत होत्या त्या अडचणींवर आता मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलेलं आहे. 3 ते 4 अपडेट समोर आले. आता ज्यामध्ये आधार लिंकिंगचा जो प्रॉब्लेम होता तो आता पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे. आधार लिंकिंग, आधार सीडिंगचा विषय आता मिटलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकच्या संदर्भातील जो प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत होता महिलांना, आता बँकेला देखील मोठा दणका त्या ठिकाणी सरकार माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्याबरोबरच जो 1,500 रुपयाचा हप्ता ज्यांना मिळालेला आहे, ज्यांना 3,000 रुपये आत्तापर्यंत मिळालेले आहेत, त्यांच्यासाठी देखील एक अपडेट आहे. त्यांच्यासाठी देखील एक खूप मोठी खुशखबर आहे. त्याचबरोबर एक मोठी हेल्पलाईन देखील आता चालू करण्यात आलेली आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण आता हा व्हिडिओ असणार आहे. आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासंदर्भात, पैसे येण्याच्या संदर्भात महिलांना असंख्य शंका होत्या, प्रश्न होते. पण आता कुठलाही प्रश्न उरणार नाही. डायरेक्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यावर एक उत्तर दिलेलं आहे. डायरेक्ट त्यांनी क्लिअर केलेलं आहे. एक मेसेज त्या ठिकाणी आलेला आहे. आता तुमचे पैसे किती तारखेला, म्हणजे ज्या महिलांना पैसे आले नाही त्या महिलांना किती तारखेला पैसे येणार आहे, कधीपर्यंत येणार आहे, हे डायरेक्टली एकनाथजी शिंदे साहेबांनी क्लिअर केलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्व महिलांसाठी खूप मोठी खुशखबर आहे. म्हणजे ज्या महिलांना पैसे आलेले आहेत आणि ज्या महिलांना पैसे अजून आलेले नाहीत त्या दोन्ही महिलांसाठी याच्यामध्ये माहिती आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही तर नक्की पाहाच. त्याचबरोबर भरपूर महिला उमेदवारांचा प्रश्न होता की त्यानंतर आता बँकवाल्यांना देखील दणका बसलेला आहे. सरकारच्या माध्यमातून ज्या बँक कॉपरेट करत नव्हतं का, बँक संदर्भात जे अडचणी येत होते तर त्या संदर्भात देखील खूप मोठी त्या ठिकाणी त्यांना आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता बँकेच्या संदर्भातले जे काही प्रॉब्लेम तुमचे होते तर ते देखील आता दूर होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि जबरदस्त असा अपडेट आहे. तर सर्व महिलांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे, स्किप न करता. फक्त आपली एकच रिक्वेस्ट इथे असते की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या त्या ठिकाणी महिला मैत्रिणींना नक्कीच पाठवा. माता बहिणीपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आलेली आहे. डायरेक्ट आपल्याला एक वरून ऑर्डर त्या ठिकाणी आलेली आहे, वरून आदेश काय आलेला आहे, ज्या माध्यमातून आता ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना कधीपर्यंत येतील, अडचणी ज्यांना आल्या तिथे एका मिनिटाच्यात अडचणी त्या ठिकाणी आता सॉल्व्ह होणार आहेत आणि हप्ता देखील आता वाढणार आहे, तारीख डिक्लेअर झालेली आहे. तर अशा अनेक प्रकारचे निर्णय, अनेक प्रकारच्या अपडेट आज आपण डायरेक्टली त्या ठिकाणी घेऊन आलो आहोत. आदेश काय आहे त्यामध्ये आता बघणार आहोत. तर लक्षात घ्या, बघा, लाडकी बहीण योजनेचा जो आधार लिंकिंगचा जो प्रॉब्लेम होता, सगळ्यात आधी आता ज्यांना पैसे आले नाही त्यांच्याविषयी काय अपडेट आहे ते समजून घेऊ. त्यानंतर लगेच तुमची काय शंका असतील, अडचणी असतील, त्याचं कसं निरसन होणार आहे एका सेकंदाच्या आत त्याविषयीची माहिती. आणि अतिशय महत्त्वाची म्हणजे ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी तारीख देखील आता जाहीर झालेली आहे आणि ज्यांना त्या ठिकाणी आता हप्ता कसा वाढून मिळणार आहे पुढचा सप्टेंबरचा त्याविषयी देखील आता माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता काय आहे की ज्यांचा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम आहे, भरपूर महिला, ज्या पात्र महिला आहेत तर त्यांना रक्षाबंधनाच्या आधी 2 दिवस अगोदर पैसे आले, पण भरपूर अशा महिला आहेत की त्यांना पैसे अजून आलेच नाही. मग त्यांना पैसे कधीपर्यंत भेटतील तर याची अपडेट मी त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी देणार आहोत. तर लक्षात घ्या अगोदर की आधार लिंकिंग जरी तुम्ही केलेलं आहे पण किंवा ज्यांनी केलं नाही, ज्यांना करायचं आहे, तर त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमचे पैसे आता कधीपर्यंत येतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. का आता लक्षात घ्या की बँक खातं आणि आधार लिंकिंग हा विषय आता मिटलेला आहे. डायरेक्ट आपल्याला वरून सांगलेलं आहे, वरून क्लिअर करण्यात आलेलं आहे. आता आधार लिंकिंगचा जो विषय होता तर ज्यामध्ये काय होतं की बँक खात्याला आधार लिंकिंग असणं अनिवार्य करण्यात आलेलं होतं, पण आता त्याचा विषय मिटलेला आहे. आता एक माहिती समोर येत आहे की आधार लिंकिंग ज्यांचं झालेलं नाही तर त्यांना आधार लिंकिंग करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे आधार लिंकिंगमध्ये आणि बँक खात्याच्या म्हणजे लिंकिंगमध्ये कुठल्याही प्रकारची जर अडचण असेल तर ती तात्काळ क्लिअर करून घेणं अगदी गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे आता आधार लिंकिंग करण्यासाठी तुम्ही तात्काळ पावलं उचलायची आहेत. तात्काळ तुम्ही बँक खाते, जिथे खातं आहे त्या बँकेत जाऊन तात्काळ तुम्ही करायचं आहे. मोबाईलच्याद्वारे करू शकता, आपण पूर्वीच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची याच्यामध्ये ही अपडेट आता क्लिअर झाली. दुसरी अपडेट, आता पैसे केव्हा येतील. आता भरपूर जणांचा प्रश्न असा आहे की आम्ही फॉर्म भरला, आमचं सगळं लिंकिंग झालं, सगळं झालं, पण आमचे पैसे आले नाही, तर केव्हा पैसे येतील आणि पुढचा हप्ता केव्हा येईल, पुढच्या हप्त्यामध्ये वाढून येईल का. काही अशी आता चर्चा उठत आहे की 2,000 रुपये हप्ता होणार आहे, दर महिन्याला 2,000 मिळणार आहे, अशी एक त्यामध्ये चर्चा आहेत की योजना बंद होईल का. तर योजना कधीही बंद होणार नाही. पुढचा महिना, त्याचा पुढचा महिना, पुढचं वर्ष, त्याचं पुढचं वर्ष बजेटमध्ये पूर्ण तरतूद करण्यात आलेली आहे.
याची माहिती वेळोवेळी उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब, पवार साहेब, तर अशा भरपूर जे आहे मंत्री आहेत त्यांच्याकडनं देण्यात आलेले आहे. विविध ठिकाणी सभा होत आहेत, त्याच्या माध्यमातून अगदी याची माहिती देण्यात आहे. त्यामुळे आता हे क्लिअर झालेलं आहे की ही योजना आता कधीही बंद होणार नाही, योजना ही कायमस्वरूपी आहे. आता बँकांना मोठा दणका दिला आहे. बँका त्या ठिकाणी जे महिलांना कॉपरेट करत नव्हत्या, भरपूर अडचणी होत्या, तर त्यांना महिला व विभागाकडून सूचना देण्यात आल्या. पण मग आता पैसे नेमकं केव्हा येणार? पण महिला व बालविकास विभागाने बँकांना सूचना दिल्या की काय होत होतं की ज्या महिलांना पैसे आले तर त्यांचे पैसे कापून घेण्यात आले. कापून घेण्यात का आले की पूर्वी त्याच्यावर कुठलं तरी कर्ज असेल किंवा मिनिमम बॅलन्सचा दंड असेल किंवा कुठल्याही प्रकारचे दंड असतील तर त्यामधून ते पैसे तात्काळ कापून घेण्यात आले. तर महिला व बालविकास विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे की हे पैसे तात्काळ कापायचे नाही, कुठल्याही कारणासाठी हे पैसे कापायचे नाही, हे पैसे आल्यानंतर तसेच ठेवायचे आहेत. आणि हे काय खातं, हे काय तुम्हाला जमा करण्यासाठी पैसे दिलेले नसून हे महिलांच्या कल्याणासाठी पैसे देण्यात आलेले आहे, अशी सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. बँकांना दणका देण्यात आलेला आहे की आता कोणत्याही स्तरावर जे काय खातं आहे, म्हणजे दुसरी बँकांना काय माहिती देण्यात आलेली आहे की एखादं खातं गोठवण्यात आलं असेल, खातं मिनिमम बॅलन्समुळे डिॲक्टिव्ह झालं असेल तर ते खातं चालू करण्याची देखील त्या ठिकाणी आदेश देण्यात येणार आहे. येणाऱ्या 25 तारखेला देखील एक मोठी त्या ठिकाणी एक आनंदाची बातमी असणार आहे. पण मग आता त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे की एक मोठा प्रश्न आहे की ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना पैसे नेमकं कधी येणार आहे याची तारीख देखील आता डिक्लेअर करण्यात आलेली आहे. पण आता तत्पूर्वी काय झालं आहे की भरपूर शंका आहेत, भरपूर अडचणी आहेत, महिलांना भरपूर शंका आहेत. मग एखाद्याचा फॉर्ममध्ये काही अडचणी असतील, त्रुटी असतील तर कुठं काय करायचं, ते त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केली. होय, या हेल्पलाईनचा नंबर 98 617 17 हा नंबर आहे. पुन्हा एकदा सांगतो, 98 617 हा नंबर आहे. तर या क्रमांकावर तुम्ही हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे. 98 617 17 हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्यावर व्हॉट्सॲपवर हाय करायचा आहे. हाय केल्यानंतर तिथे भाषा निवडण्याचा ऑप्शन येईल. भाषा निवडून घ्या, तुमचा विभाग निवडा, तुमचा जिल्हा निवडा, मतदारसंघ निवडा, तुमचं वय आणि त्यानंतर योजनेची निवड करा. त्यामध्ये लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, त्याचबरोबर कृषी योजना, तर अशा योजना आहेत ती निवडा आणि तुमची काय अडचण आहे तर ती देखील निवडा. आणि त्यानंतर तात्काळ तुम्हाला मेसेज येईल आणि राष्ट्रवादी पक्ष लवकरात लवकर तुमच्याबरोबर संपर्क करून तुमची एकही शंका, म्हणजे तुमचा आधार सेडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं काहीही प्रॉब्लेम असू द्या, इन रिव्ह्यू असेल, पेंडिंग फॉर्म असेल, मंजूर झालेलं फॉर्म नसेल, तर या अडचणींवर आता 98 617 17 ह्या नंबर व्हॉट्सॲपला सेव्ह करून याला तात्काळ हाय करा आणि पुढे जशी जशी माहिती देतील त्या पद्धतीनं माहिती भरत चाला. तिकडून आपोआप मेसेज येत जातील आणि एकदा का तुमची तक्रार नोंदवली की तुम्हाला लगेच त्या ठिकाणी होणार आहे. आता ज्यांचे पैसे आले नाही त्यांना पैसे कधी येतील, तर ज्या महिलांचे फॉर्म 31 जुलैपूर्वी भरले गेले, 31 जुलैपूर्वी आधार लिंकिंग झाले, तर त्यांचे पैसे 31 ऑगस्टपर्यंत येणार आहे. पण ज्यांचे जे काय फॉर्म आहे 31 जुलैनंतर झाले असतील तर त्यांना नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये पैसे येतील. त्याबरोबर एक शंका अशी होती की पुढच्या महिन्यात हप्ता वाढेल का, तर हप्ता वाढण्याविषयी अशी काही क्लिअर घोषणा नाही. पण जशी जशी राज्याची स्थिती सुधारत जाईल तसा तसा हप्ता हा नक्कीच वाढत जाणार आहे. कधीतरी तो 2000, 2500, 3000 रुपये प्रति महिना देखील होऊ शकतो, अशी ग्वाही देण्यात आली आहे. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.